अकोल्यात आदिवासी हक्कांसाठी आज संतप्त जन आंदोलन उभे राहिले। बिरसा क्रांती दलाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत सरकारला थेट इशारा दिला की आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल। आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज जोरदार धरणे आंदोलन छेडण्यात आलं। बिरसा क्रांती दलाच्या वतीने आयोजित या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते, महिला आणि युवक सहभागी झाले होते। या आंदोलनाची प्रमुख मागणी होती सुप्रीम कोर्टाने 6 जुलै 2017 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सरकारने तात्काळ करावी आणि आदिवासींसाठी राखीव नोकर भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी। बिरसा क्रांती दलाचे अध्यक्ष संतोष ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की सर्वोच्च न्यायालयाचा आदेश जाणीवपूर्वक दुर्लक्षित केला जात आहे आणि त्यामुळे आदिवासी समाज अन्याय सहन करतोय। तसेच सन 2025-26च्या अर्थसंकल्पात आदिवासी विभागासाठी मंजूर करण्यात आलेला निधी अन्य खात्यांकडे वळवू नये आणि तो केवळ आदिवासी समाजाच्या कल्याणासाठीच वापरला जावा, अशी ही मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनात घोषणांनी परिसर दणाणून गेला। आदिवासींच्या हक्कांवर कुणी डल्ला मारू नये, सरकार जागे हो, अशा विविध घोषणांमुळे वातावरण भारलेले होते। यावेळी आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला की जर प्रशासनाने लवकरात लवकर योग्य निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन संपूर्ण राज्यात भडकवले जाईल। प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी आदिवासी समाज पुन्हा रस्त्यावर आला आहे, हे या आंदोलनातून स्पष्ट होते। दिनांक 6 जुलै 2017 रोजीचा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की जे खोटे सर्टिफिकेट घेऊन बोगस आदिवासी नावावर जे काही लोक सरकारी नोकऱ्या लुटत आहेत, तो निर्णयाची अजून अंमलबजावणी होत नाही, तर त्याची त्वरित अंमलबजावणी सुरू करावी आणि नोकर भरती सुरू करावी, हा एक मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा आहे की आदिवासी अर्थसंकल्पामध्ये जे काही तरतूद झालेली 21,000 कोटीची जवळपास, तर तो जो तरतूद आहे, ती निधी जो आहे तो निधी इतरत्र कुठे वळवू नये, तो फक्त आमच्या आदिवासी विकास खात्यातच तो खर्च करावा, अशी आमची एक या सरकारला विनंती आहे।